श्री गणेशाय नमः. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामीन्ये नमः. ओम नमो भगवते श्री गोपाल बाबाय नमः. श्री गोपाल बाबा महाराज आश्रम पिठापूर प्रकाशित श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरित्रामृत अध्याय 2. सिद्ध योगींद्र दर्शन विचित्रपूरचा वृत्तांत. मी शंकर भट्ट मरुत्व मल्लयतल्या अनुभवाचे चिंतन करीत व श्रीपादांचे नामस्मरण करीत प्रवासात होतो. अनेक पुण्यक्षेत्रांचे दर्शन करत चाललो होतो. प्रवासात जेवण अनायासेच मिळत होते. हा एक अपूर्व अनुभव होता. पांड्य देशातील कदंब वनात पोहोचेपर्यंत माझे शरीर हलके होत असल्याचे जाणवले. तेथे एक दिव्य शिवलिंग होते. त्या शिवलिंगाचे दर्शन होताच माझे पाय जड होऊ लागले. त्या देवळात थोडा वेळ थांबून मी पुन्हा प्रवासाला निघालो. जवळच एक आश्रम दिसला. तिथे श्री सिद्धेंद्र नावाचे योगी राहत होते. त्यांचे पादस्पर्श वंदन करताच माझे शरीर कापसासारखे हलके झाले. पायातला जडपणा सुद्धा नाहीसा झाला. करुणा स्वरूपी योगींनी माझ्या मस्तकावरून हात फिरवत आशीर्वाद दिला. श्रीपाद श्रीवल्लभ दर्शन प्राप्तिरस्तु. नंतर ते म्हणाले, बेटा शंकर भट्टा, तू दर्शन घेतलेले शिवलिंग फार महिमान्वित आहे. पूर्वी तेथे देवेंद्रांच्या हातून मंदिर निर्माण झालेले आहे. देवेंद्रांनी अनेक राक्षसांना मारून विजय प्राप्त केला होता. त्यातला एक महादेवाची तपस्या करणाऱ्या व ध्यानस्थ असलेल्या राक्षसाला इंद्राने ठार मारले. त्या हत्येचे मोठे पाप इंद्राला लागले. पापनाशासाठी इंद्राने कदंब वनात प्रवेश करताच आपले पाप शमन होत असल्याचे त्याला जाणवले. तेव्हा तेथे शोध घेतल्यावर एक महिमान्वित शिवलिंग आढळले. अत्यंत भक्तिभावाने त्या शिवलिंगाची पूजा केली व त्यावर त्याने तेथे देऊळ बांधले. असे हे शिवलिंग समस्त पातकनाशी व मंगलदायी आहे व विशेष पुण्यवंतांनाच या शिवलिंगाचे दर्शन घडते. पण श्री दत्तप्रभूंच्या भक्तांना मात्र अशा पुण्यस्थळ दर्शनाचा लाभ सहजपणे प्राप्त होतो. मी पुन्हा सिद्ध योगींद्रांचे पादस्पर्श वंदन केले. त्यांनी मला पुन्हा शिवलिंग दर्शन करण्यास पाठवले. मी तिथे जाताच मला तेथे अति सुंदर शिवमंदिर दिसले, परंतु मी आधी पाहिल्यासारखे ते अजिबात नव्हते. विचारपूस केली असता कळले की ते मीनाक्षी सुंदरेश्वर मंदिर आहे व ती नगरी मधुरा नगरी आहे. मी देवता मूर्तीचे दर्शन घेऊन सिद्ध योगींद्रांच्या आश्रमाकडे निघालो. सगळीकडे माणसांनी फुललेले रस्ते, गजबजलेले मोठे शहर होते. आश्रमाचा रस्ता दिसेना. श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण करीत सुचेल त्या मार्गाने चालू लागलो. सूर्यास्त झाला. काळोख पडू लागला. माझ्या मागून उजेडाची तिरीप येत असल्याचे जाणवले. मी मागे वळून बघितले तर 3 फणी नाग दिसला. त्याच्या तिन्ही फण्यांवर मणी लखलख चमकत होते. जी प्रकाशाची तिरीप दिसली ती तिथूनच येत होती. मी भयभीत झालो. मी थांबलो की तो नाग थांबत होता. मनातल्या मनात श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण सुरूच होते. मी नकळत ते दिव्यनाम जोरात घेऊ लागलो. कसा बसा मी नकळत सिद्ध योगींद्रांच्या आश्रम प्रांतात पोहोचलो. मी तिथे पोहोचताच तो दिव्य नाग अदृश्य झाला. करुणासागर सिद्ध योगींद्रांनी मला वात्सल्याने आत बोलावले. केळीच्या पानावर गरम गरम चणे प्रसाद खायला दिला. मी पोटभर चणे खाल्ले. माझी छाती धडधडत होती. योगींद्रांनी प्रेमळपणे माझ्या छातीवरून हात फिरवला व आपल्या दिव्य हात माझ्या डोक्यावर ठेवला. छातीची धडधड कमी झाल्याचे जाणवले, पण त्याच वेळी माझ्या फुफ्फुसांमधून दुर्गंधयुक्त वायू निघत होत होता हेही जाणवले. माझ्या मनातले वाईट विचार, दुष्ट संकल्प निघून जात असल्याचे जाणवले. माझ्या शरीराची उष्णता वाढून
एक प्रकारची धुंदी आल्यासारखे वाटू लागले. श्री दत्त महिमा, श्रीपाद अनुग्रह प्राप्तीची योग्यता. सिद्ध योगेंद्र म्हणाले, शंकरभट्टा, तू आधी व नंतर घेतलेले सुंदरेश्वर शिवलिंग एकच आहे. अशा दोन प्रकारचे अनुभव प्रसाद रूपे देण्याची आज्ञा श्रीपादांचीच होती. काळ मागे करून देवेंद्र निर्मित व पूजित देऊळ सुंदरेश्वर शिवलिंग त्या काळाच्या परिसरात दाखवले गेले. तू पाहत असलेली सृष्टी व सृष्टीचा भास हीच माया, सर्वत्र चैतन्य स्वरूप आहे. श्री दत्तप्रभूंच्या संकल्पाने भविष्य वर्तमानात, वर्तमान भूतकाळात व भूतकाळ वर्तमानात बदलू शकतो. श्री दत्तप्रभूंचे चैतन्य हे नित्य वर्तमान आहे. मागे झालेले, सध्या होत असलेले व भविष्यात होणारे सर्व त्यांच्याच संकल्पाप्रमाणे होत असते. एखादी गोष्ट घडणे, न घडणे किंवा विचित्रपणे घडणे हेही दत्तप्रभूंचा संकल्प असतो. ज्या संकल्पाने सृष्टीची निर्मिती, स्थिती व लय होत असते तो महासंकल्प म्हणजे श्री दत्तात्रेय आहेत. तेच सध्या कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून अवतरले आहेत. श्री पिठिकापुरात राहणाऱ्या लोकांनी त्यांना ओळखले नाही. गुरुतत्व जाणण्यास ते असमर्थ ठरले. कुरवपूरचे कोळी मात्र अल्पज्ञ असूनही श्रीपादांवरील अपार श्रद्धेमुळे ब्रह्मज्ञान मिळवू शकले. श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा, करुणा प्राप्त व्हायला प्रथम आपल्यातला अहंकार नष्ट झाला पाहिजे, मद क्षीण व्हायला हवा. तेव्हाच त्यांची शक्ती व त्यांच्या अनुग्रहाची यथार्थ स्थिती अवगत होते. देवेंद्रांनी शोधलेल्या शिवलिंगावर निर्माण केलेले देऊळ धनंजय नावाच्या एका व्यापाऱ्याला दिसले. त्याने ही गोष्ट तेव्हाचा राजा कुलशेखर पांड्याला कळवली. शिवाज्ञेनुसार कुलशेखर राजाने त्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्य हाती घेऊन अवतीभोवती नगर वसवले. त्याचेच नाव मधुरा नगरी म्हणजे मदुराई झाले. राजाचा मुलगा मलयध्वज याने पुत्रप्राप्तीसाठी पुत्र कामेशची यज्ञ केला. त्यावेळी तेथे 3 वर्षांची बालिका अवतरली. तीच मीनाक्षी देवी होय. त्या मीनाक्षीचा विवाह सुंदरेश्वराशी झाला. हा विवाह विष्णूंनीच थाटामाटात लावला होता. शिवजटाजुटातून आविर्भूत झालेली वेगवती नदी या मधुरा नगरीला पवित्र करत वाहत असते. ही कथा सांगून योगेंद्र म्हणाले, बेटा शंकरभट्टा, सृष्टीतील प्रत्येक वस्तूत प्रकंपन निर्माण होत असते. प्रकंपन वैविध्यामुळे वस्तूत आकर्षण व विकर्षण होत असते. त्याचप्रमाणे स्थूल, सूक्ष्म व कारण शरीरात देखील पुण्यकर्मामुळे पुण्य प्रकंपन होत असते. विशेष पुण्यामुळे मनुष्याला पुण्यपुरुष समागम, पुण्यस्थळ दर्शन होऊन त्यांची पुण्यकर्म आसक्ती वाढत असते. पुण्याची जशी वाढ होते तसेच पाप क्षीण झाल्याशिवाय श्री दत्तप्रभूंवर निश्चल भक्ती जडत नाही. श्री वल्लभांची तुझ्यावर अपार कृपा झाल्यामुळेच तू इथवर येऊ शकलास. धनंजय व्यापाराने दिव्य शिवलिंगाबद्दल कुलशेखर पांड्य राजाला सांगितल्यामुळे त्याला मोठे पुण्य प्राप्त झाले. त्या पुण्य प्रभावाने तो आंध्र प्रांताच्या बृहतशिला नगराचा राजा कुसुमश्रेष्ठी या नावाने जन्माला आला. नंदीश्वराच्या अंशाने अंबिकेचा सहोदर विरूपाक्ष कुसुमश्रेष्ठीच्या पुत्र रूपात जन्माला आला. श्री दत्तप्रभूंनी आपल्यातला एक अंश त्या विरूपाक्षात समावेश केला. बृहतशिला नगरात जन्मलेल्या अंबिकेने पूर्ववचनानुसार वासवी नाम धारण केले. श्री वासवी कन्यका परमेश्वरी म्हणजे साक्षात अंबिका देवी आणि त्रैमूर्त्यात्मक दत्तात्रेय स्वरूपी श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे साक्षात श्रीमन नारायण हे केवळ ज्ञानीच जाणू शकतात. श्रावण शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी अंबिका श्रीपाद श्रीवल्लभांना राखी बांधते हे दैवी रहस्य आहे. हा सामान्य प्रजेला सांगण्यायोग्य विषय नसूनही श्रीपादांच्या आज्ञेनुसार सांगत आहे.
श्रावण शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी अंबिकेच्या मंदिरात अथवा दत्त क्षेत्रात पूजेच्या मूर्तीचे दर्शन विशेष पुण्यदायी ठरते. शिव केशव हे अभेद तत्व आहे, त्यात भेददृष्टी पापदायी ठरते. एकादशीला समस्त पाप अन्नात आश्रय घेतात. त्यामुळे एकादशीला उपवास करून द्वादशीला योग्य ब्राह्मणाला अन्नदान केल्यास विशेष फलदायी ठरते. तसे केल्यास पुण्यप्राप्ती व पापनाशक ठरते. योग्य ब्राह्मणास अन्नदान न करता स्वतःच उपवास करून दुसऱ्या दिवशी पारणे केल्यास पुण्यप्राप्ती होते, पण पाप नाश होत नाही. माझ्या पुण्य विशेषाचे काय वर्णन करू? मी श्री सिद्ध योगींद्रांना विचारले, महाप्रभू, श्री अंबिकेने वासवी या नावाने जन्म का घेतला? कोणाला वचन देऊन वासवी कन्यका परमेश्वरी देवी झाली? कृपया विस्तार करून सांगा. माझी प्रार्थना ऐकून ते म्हणाले, बेटा, तुला पवित्र ज्ञानाची माहिती ऐकण्यात फार आसक्ती दिसते. दैवी रहस्य जिज्ञासू पात्र योग्य लोकांना मात्र कळवावे असा नियम आहे. अयोग्यांना, तर्क वितर्क करणाऱ्यांना, नास्तिक लोकांना दैवलीला, दैव रहस्य सांगणे पाप हेतुक ठरते. श्रीमन नारायणांचे एक नाव उपेंद्र आहे. एकदा इंद्र श्रीमन नारायणांना म्हणाला, स्वामी, उपेंद्र नाव असल्यामुळे तुम्ही माझे सहोदर झालात. अंबिका पण माझी सहोदरी व्हावी ना? माझे नाव स्मरण होण्याजोगे तिचे पण नाव हवे ना? श्रीमन नारायण मंद हास्य करीत म्हणाले, हो, तुझा वाद तर्कयोग्य आहे. तो विषय अंबिकेलाच विचारू. दानवांची हत्या करून देव गर्वोन्मत्त झाले. त्यांचा गर्वभंग करण्याची वेळ आली होती. परतत्वानी यक्षरूप धारण केले. यक्षरूपाने एक तृणरूप धारण करून वायूला त्याला उडवायला सांगितले. वायू कमजोर ठरला, अग्नी जाळू शकला नाही. अशा प्रकारे देवगण पराभूत झाले. देवेंद्र मात्र ते यक्षरूप नसून परतत्व असल्याचे जाणून श्रेष्ठ ठरले, म्हणून त्यांचे नाव इंद्र पडले. परतत्वाने अंबिका रूप धारण केले. इंद्राने अनेक स्तुती स्तोत्रे म्हटली, तेव्हा अंबिका संतुष्ट झाली. संतुष्ट अंबिकेने वासवी नाम स्मरण होण्यासाठी बृहदशिला नगरीत स्फुरण होण्यायोग्य अशा वासवी या नावाने अवतार घेऊन कार्य करेल असा वर दिला व ह्याच नावाने व्यवहार होतील असे वरदानही दिले. वरदान दिल्याप्रमाणे ती वासवी कन्यका परमेश्वरी रूपात अवतरली. बेटा, प्रत्येक छोटी घटना काल कर्म कारण वश घडत असते. दैवलीला कल्पनातीत व अचिंत्य आहे. श्रीमन नारायण देवकी वासुदेवाच्या घरी जन्माला येण्यापूर्वी अंबिका अवतरली. कंसाला मारण्यापूर्वी आकाशात दिव्य देहाकृती धारण केले. श्रीकृष्ण अवतारात मामांच्या वात्सल्य भक्तीची उणीव प्रभूंना श्रीपाद श्रीवल्लभ अवतारात पूर्ण झाली. जे कोणी श्रीपाद श्रीवल्लभांना आपले संतान मानून आराधना करतात, त्यांच्या घरी श्रीवल्लभ अदृश्य बालरूपात संचार करतात. जे श्री वासवी कन्यका परमेश्वरीला आपल्या मुलीच्या भावनेने वात्सल्य भक्तीने भजतात, त्यांच्या घरी ती बालिका रूपात वावरते. पवित्र हृदयी साधकांना तिच्या पैंजणांचा नाद ऐकू येतो. हे कलियुगातले परमसत्य दृढ आहे. तू आता विश्राम कर. नेहमी श्रीपाद श्रीवल्लभांचे स्मरण करत राहा. अनेक जन्मातले पापांचे ढीग भस्मीभूत होतील असा आशीर्वाद दिला. मी पण खूप थकल्यामुळे गाढ झोपी गेलो. मी माझ्या अशा भाग्याने चकित झालो होतो. श्रीवल्लभांच्या दिव्य चरणांना कधीही सोडू नये असे मला वाटले. केव्हा एकदा कुरवपूरला पोहोचतो अशी तळमळ वाटली. दुसऱ्या दिवशी उठून पाहतो तर मी एका उंच टेकडीवरच्या पिंपळाच्या झाडाखाली होतो. आजूबाजूला कुणीही नव्हते. काल सिद्ध योगींद्रांच्या आश्रमात आणि आता इथे? हा भ्रम तर नाही? योगींद्र मायावी यक्ष मांत्रिक तर नसतील ना? अशी शंका मनात आली आणि श्री दत्त प्रभूंबद्दल ते जे बोलत होते
ते शब्द पुन्हा स्पष्ट ऐकू आले. असा विचित्र अनुभव देण्यात श्रीपादांचा काय उद्देश असावा असे मला वाटले. मनात कल्प विकल्प येऊ लागले. मी माझे सामान घेऊन खाली उतरू लागलो. दुपारपर्यंत मी चालतच होतो. लहान लहान घरे दिसू लागली. मला खूप भूक लागली होती. मी ब्राह्मण असल्यामुळे मला कुठेही जेवता येत नव्हते. कुणी भिक्षा दिली तर स्वयंपाक करून खाण्याचा विचार होता. त्या गावात एखादे ब्राह्मणाचे घर आहे का असे मी त्या गावातल्या एका व्यक्तीला विचारले. तो म्हणाला, अहो, आम्ही डोंगरात राहणारे लोक, इथे ब्राह्मणांची घरे नाहीत. मी या वस्तीचा प्रमुख आहे. तुमची हरकत नसेल तर मी तुम्हाला मध व फळे देतो. मार्गामध्ये शूद्रवदाचरेत या म्हणीनुसार प्रवासात कुणी काही दिले तरी घ्यावे म्हणून मी फळांचा व मधाचा स्वीकार केला. मी फळे खात असताना एक कावळा माझ्या डोक्यावर बसून मला टोचू लागला. त्याला उडवण्याचा मी खूप प्रयत्न केला पण तो उडेना. उलट तिथे अनेक कावळे आले व ते पण मला टोचू लागले. मी भीतीने धावू लागलो. कावळे पण माझा पाठलाग करू लागले. गावातले लोक मदतीला येईनात. गावचा प्रमुख म्हणाला, काय आश्चर्य, या गावात कावळ्यांनी कधी कुणाला आजवर त्रास दिलेला नाही. या उग्र कावळ्यांना पाहून आम्हालाच आश्चर्य वाटतंय. तू कुणा सिद्ध पुरुषाची निंदा किंवा अवहेलना तर केली नाहीस ना? त्यांच्या शापामुळे अशी शिक्षा मिळत असते. आम्ही मदत केली तर त्या सिद्ध पुरुषांचा कोप भोगावा लागेल. दैवी घटनाक्रम बदलण्याचा प्रयत्न आम्ही करणार नाही. तू वाईट वाटून घेऊ नकोस. मला मात्र प्राप्त झालेली मध फळे मी खाऊ शकलो नाही. मी रक्तबंबाळ झालो होतो. मी वेदनेने व्याकुळ झाल्यामुळे सिद्ध योगींद्रांवर शंका घेतली. त्याचा हा परिणाम असावा का? त्यांनी तर शाप दिला नसेल ना? पण त्यांनी मला श्रीपादांचे दर्शन होईल असा आशीर्वाद दिला होता ना? त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मागच्या जन्मीचे पाप नाहीसे झाल्याशिवाय श्री दत्तप्रभूंचे दर्शन होणार नसेल. मी किती पापांचे गाठोडे आणले कोण जाणे. हे सर्व फिटण्यास अजून किती शिक्षा भोगावी लागेल परमेश्वरालाच ठाऊक. अरे बापरे, श्रीपाद श्रीवल्लभ दर्शन प्राप्ती होईल या आशीर्वादात इतकी संकटे लपली होती का? अजून किती दुःख भोगावी लागणार. माझे रक्षक कोण? श्रीपाद श्रीवल्लभा शरणम शरणम असा जप करीत मी हळूहळू चालत औदुंबराच्या झाडाखाली पोहोचलो. औदुंबर म्हणजे श्री दत्तप्रभूंचे निवासस्थान. तिथे माझे नक्की रक्षण होणार अशी आशा होती. पण दत्तलीला वेगळीच होती. दैव दुर्विलास असा की माझ्या शरीरातून दुर्गंध निघू लागला. त्या दुर्गंधामुळे की काय मोठे मोठे सर्प आकर्षित होऊन मला दंश करू लागले. आधी कावळे, आता साप. माझे शरीर विषमय होऊ लागले. तोंडातून फेस येऊ लागला. मी मृतवत झालो. इतक्यात काही धोबी त्या मार्गाने धुवून वाळलेले कपड्यांचे गाठोडे गाढवावर लादून येत होते. त्यांनी माझी अवस्था बघितली. पण मी ब्राह्मण, हात लावावा की नाही या विचाराने थोडा वेळ घुटमळले. पण माझी मरणासन्न दशा पाहून मला एका गाढवावर बसवले व गावात आणले. मला चांभाराकडे घेऊन गेले. तो चांभार सर्पदंशावर उपचार करणारा वैद्य होता. दुर्गंधाने भरलेल्या अंगणात त्यांनी मला एका खाटेवर झोपवले. जंगली पानांचा रस काढून प्यायला दिला व सर्पदंशावर जंगली पाला वाटून लावला. पिंपळाच्या झाडाची कोवळी काडी कानात टोचून ठेवली. खूप वेदना होत होत्या. पडून जावेसे वाटत होते. पण 2 माणसांनी मला घट्ट धरून ठेवले होते. असहाय्य स्थितीत तसाच पडून राहिलो. तो वैद्य बाकीच्या माणसांशी बोलत होता. विष पिंपळाच्या काडीत जसे जसे वाढेल तसा तसा हा जोराने ओरडेल. त्याला घट्ट धरून ठेवा. विष पूर्णपणे पिंपळाच्या पानात शिरले की ती विषारी पाने जाळून टाका. थोड्या वेळाने विष उतरले.
मला बरे वाटू लागले. हा दिवस मोठा विचित्र घटनांनी पार पाडला होता. रात्रभर दत्त दिगंबर दत्त दिगंबर श्रीपाद वल्लभ दत्त दिगंबर भजन करीत होतो. अति मधुर अशा त्या नामसंकीर्तनाने माझे हृदय पुलकित झाले. त्या चांभाराबद्दल आत्मीयता वाटली. तो माझा गुरुबंधू झाल्यामुळे मला त्याच्याबद्दल खूप प्रेम वाटू लागले. पण दुसऱ्याच क्षणी मी उच्च कुलोत्पन्न श्रेष्ठ ब्राह्मण व हा हीन कुलातील चांभार हाही विचार सतावू लागला. शंकर भट्टांना वल्लभदासाचा उपदेश. नामसंकीर्तन आटोपल्यावर तो चांभार माझ्याजवळ आला. त्याची दृष्टी अति प्रेमळ होती. त्याच्या डोळ्यात आत्मानुभूतीची चमक होती. हा कोणी योगी तर नसेल ना? आपण उगाच संशय घेत आहोत का? माझ्या मनात उलट सुलट विचार येऊ लागले. तो माझ्याकडे बघत म्हणाला, अहो, माझे नाव वल्लभदास, मी चांभार आहे. तुम्ही साशंक होऊ नका. मी तुम्हाला काही सांगू इच्छितो. तुमचे नाव शंकर भट्ट. तुम्ही श्रीपाद श्री वल्लभांच्या दर्शनासाठी निघालात. तुम्हाला कावळ्यांनी टोचले व सापांनी दंश केला हे सर्व मला ठाऊक आहे. मी विस्मित झालो. मला वाटले याला ज्योतिष ज्ञान तर नसेल. लगेच वल्लभदास म्हणाले, अहो, मी ज्योतिषी नाही. माझ्या मनातले विचार ओळखल्यामुळे मी अधिकच विस्मित झालो. ते पुढे बोलू लागले, श्री पिठिकापूर ही पुण्यभूमी व पंडितांचे माहेर आहे. प्रत्यक्ष सांद्र वेदांत सम्राट पंडित मल्लादी बापन्ना अवधानींचे हे निवासस्थान. परतत्वाचे वर्णन करीत असताना साक्षात वेद देखील नेती नेती म्हणत थांबले. ते परतत्व श्रीपाद श्रीवल्लभ नावाने या पुण्यभूमीत अवतरले. शुष्क वेदांत सांगणाऱ्या व तर्क वितर्क करणाऱ्यांना श्रीपाद श्रीवल्लभांचा अनुग्रह मिळणे अशक्य. श्री वल्लभांची कृपा संपादण्यास पांडित्याची गरज नाही. उलट पांडित्यामुळे निर्माण झालेला अहंकारच आपल्याला त्यांच्यापासून दूर नेतो. तुला टोचणारे कावळे मागच्या जन्मात पिठिकापूरमधील विद्वान पंडित होते. परंतु दत्तप्रभूंचे अवतार श्री वल्लभांच्या दिव्य तत्वाला न ओळखता जीवन व्यर्थ घालवले. वेद तोंडपाठ होते, पण काय उपयोग? क्रम, घन, जट, स्वाध्याय असे शब्द बोलत आपला अहंकार प्रदर्शित करीत मेल्यावर ते स्वर्गात पोहोचले. तिथे इंद्र व इंद्रलोकातील लोक त्यांची वाहवा करू लागले. हे घनपाठी, हे जटी, हे तर्क प्रवीण, हे क्रमांत. शेकडो वेळा त्यांनी वेदांचे पारायण केले. किती पुण्याई! म्हणूनच हे स्वर्गात येऊ शकले. परंतु हे सगळे विद्वान पंडित भुकेने तळमळत होते. स्वर्गात अमृत मिळते, त्यामुळे भूक तहान लागत नाही असे त्यांनी ऐकले होते. भुकेने व्याकुळ होऊन त्यांनी तसे इंद्राला विचारले, तेव्हा देवाने उत्तर दिले, प्रभूंचे श्वास निश्वास म्हणजे वेद. प्रभू अनंत व अजरामर, म्हणून वेदही अनंत आहे. सर्व धर्मांचे मूळ वेदच. अशा वेदांचे पठण केल्यामुळे तुम्ही प्रभूंची स्तुती केल्यासारखे झाले. त्याचेच प्रतिफळ म्हणून आम्ही तुमची स्तुती करत आहोत. एरवी आमच्याकडून तुमची स्तुती शक्य आहे का? आम्ही फक्त प्रतिफळ देत असतो. कुणाला जेवण मिळते ते त्याच्या अन्नदानाचे प्रतिफळ असते. तुम्ही कधी अन्नदान केलेच नाही. तुम्ही एखादा दाणा दान केला तर त्याचे अनेक पट फळ देणे हे आमचे काम. वेद उच्चार केल्याचे अनंत फळ मिळाले. तुम्ही अनंत काळ स्वेच्छापूर्वक इथे सुखाने राहू शकता. नंतर दुसऱ्या लोकात जाऊ शकता. इंद्रवाणी ऐकून सगळे पंडित संकटात सापडले. भुकेने व्याकुळ होऊन अनंत काळ जगणे त्यांना मोठी कठोर शिक्षा वाटली. इंद्र पुन्हा म्हणाले, तुम्ही पवित्र पादगया क्षेत्रात निवास करून सुद्धा पितृदेवतांचे पिंडोदक श्राद्ध श्रद्धारहित केले. श्राद्ध कर्मात किती खर्च झाला, जेवण कसे रुचकर होते हाच विचार करत राहिलात. त्यामुळे पितरांना उत्तम गती प्राप्त झाली नाही. तुमची मुले देखील आईबाप किती जगले, त्यांचा अन्नपाणी व औषधांचा किती खर्च झाला अशा विचारात जगले.
साक्षात श्रीमन नारायण श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने तुमच्या गावात अवतरले. अवताराची सर्व शुभ लक्षणे जसे सर्वज्ञत्व, सर्व शक्तित्व, सर्व अंतर्यामित्व स्पष्टपणे श्रीपादांच्या ठायी दिसत असून सुद्धा त्या दत्त अवताराला न ओळखता तुम्ही त्यांच्यावर टीका केली, तर्क वितर्क केले, आंधळ्यासारखे जगलात. चित्रगुप्ताने तुमच्या पापपुण्याचा हिशोब करून असा निर्णय दिलाय की श्रीपाद श्रीवल्लभांच्या पवित्र नाम उच्चारणाने पावन झालेल्या व्यक्तीच्या रक्तपानाने तुम्हाला उत्तम गती प्राप्त होईल. तोपर्यंत तुम्ही पितृदेवतारूपी कावळ्यांच्या रूपात राहाल. वल्लभदास म्हणाले, शंकरभट्टा, त्यामुळे ते कावळ्यांचा जन्म घेऊन पूर्व पुण्याईमुळे तुझ्या रक्तपानाने सद्गतीस पोहोचले. माझ्या समोरची वल्लभदास ही व्यक्ती सामान्य नाही. श्रीपादांची अपार करुणा अविरतपणे त्यांच्यावर वाहत आहे हे मी ओळखले. वल्लभदास पुढे सांगू लागले, अहो, तुमच्या शरीरातून निघणाऱ्या दुर्गंधाने आकर्षित झालेल्या सर्पांनी तुम्हाला डंख मारताच तेही सद्गतीस पोहोचले. मी त्यांना म्हणालो, अहो, अशा प्रकारे माझे शरीर कावळे, सर्प अशा जीवजंतूंना उपयोगी ठरणार हे एक मोठे संकटच आहे. आता कधी व कुठे कोणता प्राणी माझ्यावर आघात करेल याची मला भीतीच वाटते. वल्लभदास म्हणाले, अहो, ही श्रीपादांची विनोदपूर्ण लीलाच आहे. तुम्ही कसलीही भीती बाळगू नका. पुन्हा तुम्हाला असे उपद्रव होणार नाहीत. प्राण देणाऱ्यालाच प्राण घेण्याचे अधिकार असतात. तो अधिकार भगवंताचा असतो. तुमच्या पितरांनी स्मशानकालिका साधना केली. त्यांनी त्यांच्या नावडत्या अनेक लोकांना या तांत्रिक मंत्र प्रभावाने ठार मारले. त्यामुळे त्यांना घोर पाप लागले. त्या पापामुळे ते सर्प योनीत जन्मले. तू त्यांच्या वंशातला, त्यांचा रक्तसंबंधी. त्यामुळे श्रीपादांच्या कृपेमुळे व त्यांच्या थोड्याशा पुण्यामुळे त्या सर्पांना तुझ्या रक्तपानाने सद्गती मिळाली. अहो, ब्राह्मणाने सत्यान्वेषी होऊन जगावे, क्षत्रियांनी धर्मबद्ध होऊन जगावे, वैश्याने गोरक्षण व क्रय विक्रयाचा व्यापार करून शांत वृत्तीने जगावे, क्षुद्रांनी प्रेमळपणे सेवा करीत जगावे. परंतु भगवंताच्या अनुग्रहासाठी मात्र जाती, कुळ, मत, धन असे भेद नसतात. ब्राह्मण क्षत्रिय धर्म पाळून राजा होऊ शकतो. क्षत्रिय ब्रह्मज्ञान प्राप्तीची अपेक्षा ठेवत ब्राह्मण होऊ शकतो. वैश्य कुसुमश्रेष्ठी क्षत्रिय धर्माचे पालन करून राजा झालाच ना. ब्राह्मण धर्मानुसार शत्रुसंहार दोष ठरतो, पण क्षत्रिय धर्मानुसार ते कर्तव्य ठरते. तू सत्यान्वेषी आहेस म्हणून अहिंसा हा तुझा परमधर्म आहे, पण सांभाराला ते लागू पडत नाही. माणूस ज्या कुळात जन्मतो त्या कुळाच्या कुळाचाराप्रमाणेच कर्म करीत त्याने जगावे. सध्या तू रोगग्रस्त असल्यामुळे तुला वैद्याकडे राहणे श्रेयस्कर आहे. श्रीपाद श्रीवल्लभ आपल्या प्रत्येक क्षणी आपल्याला पारखत असतात हे लक्षात ठेव. तू लहानपणी विष्णूचा ध्यान श्लोक म्हणत असे, शुक्लांबरम धरम विष्णुम शशिवर्णम चतुर्भुजम प्रसन्नवदनम ध्यायेत सर्व विघ्नोपशांतये. पण आपल्या सहपाठकांना विनोद म्हणून तू चुकीचा अर्थ सांगत असे तो पुढील प्रमाणे. विष्णू म्हणजे सर्वव्यापी, शशिवर्ण म्हणजे राखेच्या रंगाचा, चतुर्भुज म्हणजे 4 पायांचा, प्रसन्न वदन म्हणजे प्रसन्न मुखाने खिंकाळणारा, सर्व विघ्न शांतीसाठी अशा गाढवाचे मी ध्यान करत आहे. अहो शंकर भट्ट, श्री दत्तप्रभू मोठे चमत्कारी व कृपाळू आहेत. तू विनोदासाठी चुकीचा अर्थ सांगितला असला तरी त्यांनी राग धरला नाही. प्रभू आपल्या सानिध्यात असलेल्या भक्तांच्या चुका सुधारून घेतात. रजकाने तुला माझ्याकडे गाढवावर बसून आणले तेव्हा धुळीमुळे तू धुरकट झाला होतास. अशक्त असल्यामुळे रांगत माझ्याजवळ आलास. चतुर्भुज होऊन रक्षणासाठी औदुंबराजवळ गेलास तरी तुला सर्पदंशाच्या वेदना सहन कराव्यास लागल्या. त्या वेदनांनी तळमळणारा तू एक प्रकारे प्रसन्न वदनच ठरलास व शेवटी
चांभाराकडे पोहोचलास. श्री वल्लभानी तुझ्याशी असा विनोद करून तुला अद्दलही घडवली. तुझ्या पूर्वजांना तुझ्यामुळे मुक्ती मिळाली. तू विनोदासाठी श्लोकाचा चुकीचा अर्थ सांगितल्यामुळे शेवटी चांभाराकडून उपदेश घेण्याची पाळी आली. उद्या तू तुझ्या ब्राह्मण समाजात गेलास व त्यांना हे घडलेले वर्तमान कळले तर ते तुला वाईट टाकतील. वल्लभदासांच्या हितबोधामुळे माझा ब्राह्मणत्वाचा अहंकार नाहीसा झाला. वल्लभदास हीन जातीचा हा भावही नष्ट झाला. मला त्यांच्याबद्दल सख्या भावासारखे प्रेम वाटू लागले. त्यांचे आतिथ्य स्वीकारून 2-3 दिवस तिथे राहून मी पुढच्या प्रवासास निघालो. श्रीपादांच्या कृपेचे व त्यांच्या लीलेचे काय व किती वर्णन करू. विचित्रपूर गावात विचित्र परिस्थितीत अडकून विचित्रपणे बाहेर पडलो. विचित्रपुराहून चिदंबरला मी पायी जात होतो. इतक्यात 2 राजसेवक माझ्याजवळ आले व विनम्रतेने त्यांनी मला विचारले, अहो तुम्ही वैष्णव की शैव आहात. तेव्हा मी म्हणालो, आम्ही शिवकेशव भेद न मानणारे स्मार्त आहोत, पण थोडा शैवाकडे कल जास्त आहे. शृंगेरीच्या आदि शंकराचार्यांना आम्ही गुरु मानतो असे उत्तर दिले. सेवकांनी मला त्यांच्या मागोमाग त्यांच्या राजाकडे यायला सांगितले. आम्ही तिघेही निघालो. रस्त्यात राजसेवकांशी जे बोलणे झाले त्यामुळे राजाच्या बऱ्याच विचित्र गोष्टी कळल्या. रोज जो ब्राह्मण दिसेल त्याला माझ्याकडे घेऊन यायचे असा त्या राजाचा आदेश होता. सेवकांनी ब्राह्मणाला आणले की तो राजा त्या ब्राह्मणाला एक प्रश्न विचारत असे, इतक्याचे इतके तर तितक्याचे किती. ह्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर त्याला आजपर्यंत मिळाले नव्हते. त्या राजाने पुत्रप्राप्तीसाठी काही वर्षांपूर्वी यज्ञ केला होता. त्या राजाला मुलगा झाला, पण दुर्दैवाने तो मुका होता. यज्ञात ब्राह्मणाच्या चुकीमुळेच असा मुलगा झाला असा त्याचा समज झाला. तेव्हापासून सर्व ब्राह्मण संकटात पडले. कारण राजा शैव ब्राह्मण असेल तर त्याची चंपी करून त्याच्या कपाळावर नाम कोरून त्याची गाढवावरून धिंड काढायचा. जर तो ब्राह्मण वैष्णव असेल तर त्याची चंपी करून त्याच्या कपाळावर आडवे भस्माचे पट्टे ओढून गाढवावरून धिंड काढायचा. ही गोष्ट दोन्ही ब्राह्मणांसाठी भयंकरच होती. नंतर राजा अधिकच विचित्रपणे वागू लागला. प्रथम तो ब्राह्मणांना निमंत्रण द्यायचा. मोठे मोठे तर्क पंडित, वेद पंडित, पुराण पंडित, इतिहास तज्ञ असे विद्या विभूषित ब्राह्मण राजाचे निमंत्रण आपला सन्मान समजायचे. त्या अहंकाराने राजाकडे जात असत. राजा त्यांना माठाच्या भाजीचे दान करायचा. त्यासाठी त्याने शेतकऱ्यांना फक्त माठ भाजीचीच लागवड करायला सांगितली व शेतसारा म्हणून अर्धा हिस्सा राजाकडे पोचवायला सांगितला. गाड्याच्या गाड्या भरून माठ भाजी यायला लागली. त्याने ब्राह्मणांसाठी वेगळाच कायदा काढला. ब्राह्मणांनी फक्त माठाची भाजीच खावी, कच्ची किंवा शिजवून. त्यांनी दुसरे कुठले अन्न खायचे नाही. दिवस रात्र ओकारी येईपर्यंत तीच भाजी ते खायचे. बिचारे विद्वान ब्राह्मण, त्यांचा विद्वत्तेचा अहंकार केव्हाच गळून पडला. अत्यंत दीन अवस्थेत ते जगत होते. त्या ब्राह्मणातला एक ब्राह्मण दत्त उपासक होता. श्री दत्तात्रेय स्मरण करताच प्रसन्न होणारे आहेत व आपल्या दुर्दैवाच्या फेऱ्यातून तेच आपल्याला सोडवतील असे त्यांनी सर्व ब्राह्मणांना सांगितले. सर्व ब्राह्मणांनी मंडल दीक्षा म्हणजे 40 दिवसांची उपासना स्वीकारून श्री दत्तात्रेयांची आराधना केली. राजकुमार मुका असल्यामुळे राजाला मूक भाषेत प्रोत्साहन द्यावेसे वाटले. त्यामुळे त्याने राजगुरूला मूक भाषेवर संशोधनात्मक ग्रंथ लिहायला सांगितला. अहमन्य राजगुरूंचीही या राजा आज्ञेमुळे दयनीय अवस्था झाली. त्यांचे मूक भाषेवर संशोधन सुरू झाले. शंकरभट्ट व महाराजांचे संवाद. मला राजासमोर उभे केले. मी घामाघूम झालो होतो. श्रीपादांनी मला केवढ्या मोठ्या परीक्षेच्या संकटात टाकले असा विचार माझ्या मनात आला. मी मनातल्या मनात श्रीपादांचे अखंड नामस्मरण करीत होतो. माझ्या मनाला थोडे धैर्य आले.
राजाने सर्वांना जो प्रश्न विचारला तोच मलाही विचारला. इतक्याचे इतके तर तितक्याचे किती? तितक्याचे तितकेच, मी गंभीरपणे उत्तर दिले. राजा खुश होऊन बोलू लागला, महात्मा, तुम्ही फार थोर आहात. तुमच्या दर्शनाने मी धन्य झालो. आता इतक्यातच मला पूर्वजन्माचे ज्ञान झाले आहे. मी मागच्या जन्मी एक गरीब ब्राह्मण होतो. माझ्याकडे माठ भाजी उगवत असे. कुणी मागितली तर दान म्हणून मी त्यांना ती देत असे. श्रीमंत ब्राह्मणही दान म्हणून ती भाजी घेत, पण मला कशाही प्रकारची मदत करत नसत. उलट कधी कधी गावापासून दूर असलेल्या ठिकाणी श्राद्ध, विवाह इत्यादी कार्याला पाठवीत व मिळालेल्या दक्षिणा व संभावनेतील सर्व पैसे स्वतःच हडप करायचे. मला फक्त 1% द्यायचे. माझे कष्ट व फळ त्यांचे. घरची गरिबी असून देखील मी माठाच्या भाजीचे दान देणे कधीही टाळले नाही. ते ब्राह्मणही माठाची भाजी मोठी रुचकर आहे, रोज खाल्ली तरी कंटाळा येत नाही असे म्हणायचे. कालचक्र फिरून भाजीच्या दानामुळे मी राजा झालो. माझ्याकडून दान घेणारे ते लबाड ब्राह्मण हे आहेत. मागच्या जन्मी माठाच्या भाजीचे दान केल्याने मी राजा झालो, तर आता जास्तीत जास्त माठाची भाजी दिल्यामुळे मला आणखीन कुठली उत्तम स्थिती प्राप्त होणार? या विचाराने मी असा विचित्र प्रश्न विचारत आहे. त्याचे योग्य उत्तर तुम्हीच दिले पाहिजे. मी म्हणालो, राजा, मागच्या जन्मी तुझी जी आर्थिक परिस्थिती होती त्या दृष्टीने तुझ्या जवळची माठ भाजी अमूल्य ठरते. आज तुझे सोने, हिरे, मोती देण्याची ऐपत असताना नगण्य किमतीची माठ भाजी दान देण्यात काय अर्थ आहे? माझ्या बोलण्याने राजा संतुष्ट झाला. सहजगत्या दिलेल्या उत्तरामुळे राजाने आपला पूर्वजन्म वृत्तांत सांगितला. श्रीपादांच्या कृपेमुळे गाढवावरच्या धिंडेचे संकट टळले होते. अर्थात शुक्लांबरम धरम या श्लोकाचा वेडावाकडा अर्थ सांगितल्यामुळे आधीच गाढवावर बसणे झाले होते ती गोष्ट वेगळी. पण आजही ती लाजिरवाणी परिस्थिती टाळल्याबद्दल मी श्रीपादांना वारंवार वंदन करून त्यांचे आभार मानले. आता राजाच्या मूक भाषेची दुसरी परीक्षा. राजगुरूंनी मला या परीक्षेत ओढले. राजगुरूंनी बोटांच्या खुणा करून प्रश्न विचारायला सुरुवात केली. 1 की 2? तू एकटा आलास की सोबत कोणी आहे? असा त्या प्रश्नाचा अर्थ समजून मी 1 बोट दाखवले. त्यानंतर त्यांनी 3 बोटे दाखवली. 3 हा दत्ताचा संकेत मला स्फुरला. तुम्ही दत्त भक्त आहात का, असा या प्रश्नाचा अर्थ असेल असे मला वाटले. भक्ती हा गोपनीय व रहस्यमय विषय म्हणून मी बंद मूठ दाबून दाखवली. नंतर त्यांनी खुणेनेच मिठाईचे ताट समोर केले. मी ते नाकारून खुणेनेच माझ्या जवळचे पोहे मुठीने खाल्ले व त्यांना पण दिले. म्हणजे मला मिठाईपेक्षा पोहे जास्त आवडतात, तुम्हीही त्याची चव बघा, असा माझ्या खुणेचा अर्थ होता. तेव्हा राजगुरू उच्च स्वरात म्हणाले, राजा, वेद वेदांत पठण केलेले हे महापंडित तर आहेतच, पण मूक भाषेचेही पंडित दिसतात. मला सगळेच मोठे विचित्र वाटत होते. राजगुरू पुन्हा राजाला म्हणाले, राजा, शिवकेशव 2 आहेत ना, ते दोघे एक की वेगळे वेगळे? असा मी यांना प्रश्न केला तर यांनी ते दोघे एकच म्हणून 1 बोट दाखवले. ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिघे आहेत ना, म्हणून मी 3 बोटे दाखवली तर यांनी मूठ दाबून 5 बोटे एकाच हातात समिष्टी रूपात नाही का, असा उलट प्रश्न केला. माझा शिष्य रूपाने स्वीकार करा म्हणून मी त्यांना मिठाई देऊ लागलो, तर मला या शिष्य परंपरेची झंझट नको, मी सुदामासारखा एकटाच बरा असे सांगत मला पण पोहे दिले. हे ऐकून मी दिग्मूढ झालो. जगात मन, विचार, भाषा समजायच्या किती विभिन्न पद्धती आहेत या विचाराने चकित झालो. आता शेवटची 3री परीक्षा सुरू झाली. राजगुरूंनी नमक चमक सांगून त्याचे अर्थ विवरण करायला सांगितले. श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण करीत मी जसे माझ्या मनात येईल तसे भाष्य करू लागलो. माझे भाष्य
तेथील पंडितांना खूपच आवडले. 1 चमे म्हणजे 1, तिस्रश्चमे 1 अधिक 3 बरोबर 4 वर्गमूळ 2, पंचचमे म्हणजे 4 अधिक 5 बरोबर 9 बरोबर 9 वर्गमूळ 3, सप्तचमे 9 अधिक 7 बरोबर 16 वर्गमूळ 4, नवचमे 16 अधिक 9 बरोबर 25 वर्गमूळ 5, एकादशचमे 25 अधिक 11 बरोबर 36 वर्गमूळ 6, त्रयोदशचमे 36 अधिक 13 बरोबर 49 वर्गमूळ 7, पंचदशचमे 49 अधिक 15 बरोबर 64 वर्गमूळ 8, सप्तदशचमे 64 अधिक 17 बरोबर 81 वर्गमूळ 9, नवदशचमे 81 अधिक 19 बरोबर 100 वर्गमूळ 10, एकोनविंशतिचमे 100 अधिक 21 बरोबर 121 वर्गमूळ 11, त्रयोविंशतिचमे 121 अधिक 23 बरोबर 144 वर्गमूळ 12, पंचविंशतिचमे 144 अधिक 25 बरोबर 169 वर्गमूळ 13, सप्तविंशतिचमे 169 अधिक 27 बरोबर 196 वर्गमूळ 14, नवविंशतिचमे 196 अधिक 29 बरोबर 225 वर्गमूळ 15, एकत्रिंशमे 225 अधिक 31 बरोबर 256 वर्गमूळ 16, 83 256 अधिक 33 बरोबर 289 वर्गमूळ 17, पंचस्त्रिंशतचमे 289 अधिक 35 बरोबर 324 वर्गमूळ 18, सप्तस्त्रिंशतचमे 324 अधिक 37 बरोबर 361 वर्गमूळ 19, नवस्त्रिंशतचमे 361 अधिक 39 बरोबर 400 वर्गमूळ 20. मी पुन्हा बोलू लागलो. हे सगळे सृष्टी परमाणूंचे रहस्य आहे. कणाद महर्षी याचे मोठे जाणकार होते. परमाणूंच्या सूक्ष्म कणसंख्या भेदांमुळे विविध धातू बनत असतात. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 2 संपूर्ण.